नमस्कार मित्रांनो, काल आपण या गेल्या 5-6 दिवसामध्ये आपण खऱ्या अर्थानं मानवी हक्काच्या संबंधाने आपल्या भारतीय राज्यघटनेतील भाग 3 मध्ये असलेल्या मूलभूत अधिकाराच्या संबंधाने आपण चर्चा केली, त्याचे विश्लेषण पाहिले आणि त्याच्या घटनात्मक तरतुदी या संबंधाने आपण चर्चा केलेली आहे. आता आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत की 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं जो जाहीरनामा घोषित करण्यात आला, हा मानवी हक्काचा जाहीरनामा याच्या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदी या अंगलने आपण आज चर्चा करणार आहोत. हा मानवी हक्काचा जाहीरनामा नेमका का अस्तित्वात आला? कशासाठी जगाला असं वाटलं की अशी एखादी आचारसंहिता असली पाहिजे? या संबंधाने जर आपण थोडा विचार केला, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये खऱ्या अर्थानं जो नरसंहार झालेला होता आणि मनुष्याच्या कत्तली घडण्यात आलेल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर कत्तली केल्या जायच्या. मनुष्य नरसंहार झाला होता आणि एवढी लोक त्या ठिकाणी क्रूरतेने वागणूक देऊन मारण्यात आलेली होती, की जगाला कुठेतरी वाटलं, की आपण मानवता म्हणून आपला काही धर्म असला पाहिजे आणि माणसाला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याचे काय अधिकार त्याला दिले पाहिजेत आणि ते जगाच्या पाठीवरती समान असले पाहिजेत. या हेतूने राष्ट्रसमूहाने एकत्रित येऊन एक आचारसंहिता कायदा तयार करायचा निर्णय घेतला. बऱ्याच विचारांतांनी त्या त्याच्यावरती काही तरतुदी करायचं ठरवलं आणि त्याच दिशेने त्या तरतुदीच्या प्रमाणे 10 डिसेंबर 1948 ला पॅरिस येथे या जागतिक मानवी हक्काची घोषणा करण्यात आली. जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि त्याला नंतर पुढे 1966 आणि 76च्या सर्व देशांच्या राष्ट्रसमूहाच्या सदस्य राष्ट्राच्या सही अनुसार त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचं स्वरूप प्राप्त करून देण्यात आलं. नेमकी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जो जाहीरनामा स्वीकार करण्यात आला, हा जाहीरनामा नेमका काय आहे याच्या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत. याच्या अनुषंगानं आपण त्याच्या तरतुदी पाहणार आहोत. या तरतुदी आज आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. आता हे बघत असताना मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा हा घोषित करत असताना नेमकं काय त्याच्या पाठीमागची भूमिका काय होती, हे जर आपण समजून घेतलं तर मला असं वाटतं की त्या जाहीरनाम्याचा खरा उद्देश किंवा खरा उद्देश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल आणि या जाहीरनाम्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या हा कायद्याचा आपल्यालाही कशा पद्धतीने उपयोग होतो, माणूस म्हणून जीवन जगत असताना त्याचा आपल्या जीवनामध्ये कसा अंमल करता येऊ शकतो, या दृष्टिकोनातून आपल्याला बघता येईल. आणि म्हणूनच त्याची भूमिका आपण स्पष्ट करत असताना त्याच्यामध्ये मानव कुटुंबातील सर्व व्यक्तींना स्वाभाविक प्रतिष्ठा व त्याचे सन्मान व अहरणीय अधिकार मान्यता देणे हा जगात स्वातंत्र्य, न्याय व शांतता प्रस्थापनेचा पाया आहे असं जगाला वाटत होतं. कारण खऱ्या अर्थानं माणसाला म्हणून जर त्या मानव कुटुंब म्हणून त्याला प्रतिष्ठेनं जीवन जगण्यासाठी, सन्मानानं जीवन जगण्यासाठी आणि हे जीवन जगत असताना असे अधिकार त्याला द्यायचे की ते कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही, अशी मान्यता देत असताना ह्या मान्यतेबरोबरती तो स्वातंत्र्य, न्याय आणि शांततेने तो जगता आला पाहिजे हा उद्देश ठेवून याची भूमिका पारित करून आंतरराष्ट्रीय समूहाने त्याला मानवी हक्काच्या स्वरूपातली जाहीरनामा घोषित करण्याचा का प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला होता. या जाहीरनाम्याच्या पाठीमागची भूमिका त्याची होती. आणि ही भूमिका करत असताना ज्या अर्थी मानवाधिकाराची अवहेलना, अपप्रतिष्ठा झाल्याने माणूस कृत्य घडून अमनुष्य कृत्य घडून आली आणि त्या मानव जातीच्या सस्यत विवेक बुद्धीवरती आघात झाला आहे आणि म्हणूनच मानवांना भाषण स्वातंत्र्य, श्रद्धा स्वातंत्र्य याचं चांगल्या पद्धतीने उपभोग घेता येईल व भीती वितरित त्याचं जीवन आणि यातनापासून त्याची मुक्तता होईल अशी जगाची उभारणी करणं ही सर्वसामान्य लोकांच्या आकांक्षा आहेत. या दृष्टिकोनातून ही भूमिका ठेवून या संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं हा जाहीरनामा करण्याचं निश्चित करण्यात आलेलं होतं. आणि ही जाहीरनामा निश्चित करत असताना संयुक्त राष्ट्र संघाच्या संबंधामध्ये ही भूमिका मांडत असताना त्याच्यामध्ये ही भूमिका मांडलेली होती की जुलूम, दडपशाही या विरुद्ध त्याच्या खऱ्या अर्थानं मानवतेला बंड करता यावं, आपल्या जुलमाविरुद्ध, आपल्या अन्यायाविरुद्ध त्याला बंड करता यावं, त्याची भूमिका मांडता यावी आणि अधिकाराच्या दृष्टिकोनातून त्याला कायदेशीर संरक्षण प्राप्त व्हावं
ही भूमिका त्याच्या पाठीमागची या मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित करत असताना राष्ट्रसमूहाची होती आणि या भूमिकेतून हा जाहीरनामा तयार करण्यात आला. या जाहीरनाम्याची एकूण 30 कलम त्याच्यामध्ये ठरवण्यात आली आणि नेमकी ही 30 कलम काय आहेत हे आपल्याला आज बघायचं आहे. आज चर्चा करत असताना मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही गेलात तरी हा मानवी हक्क हे सगळ्यांनाच त्या मानवी हक्कांचा उपयोग घेता येईल, त्याच्या पद्धतीने जीवन जगता येईल अशा पद्धतीचा हा तो जाहीरनामा आहे. आणि या जाहीरनाम्यातील पहिलं कलम आहे की सर्व व्यक्ती, सर्व मानव जातींना किंवा सर्व मानवी व्यक्तीला जन्मताच तो एक स्वतंत्र आहे. सर्व कुठलाही व्यक्ती एकदा जन्माला आला तो स्वतंत्र म्हणून जन्माला आलेला आहे. तो गुलामगिरी म्हणून किंवा गुलाम म्हणून कधी जन्माला येऊ शकत नाही. ही त्याच्या पहिल्या कलमातले म्हणजेच सर्व मानवी व्यक्ती जन्मजात स्वतंत्र आहे. त्यांना समान प्रतिष्ठा व समान अधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती, सत्सपयोग बुद्धी लाभलेली आहे व त्यांनी एकमेकाशी बंधुत्वाच्या भावनेने आचरण करावे. हा पहिलं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीरनाम्यातलं पहिलं कलम आहे. आता याच्यामध्ये लक्षात आलं की जन्मताच तो व्यक्ती स्वतंत्र आहे, याचा अर्थ तो गुलामगिरीमध्ये जीवन जगत नाही आणि हे जन्मजात स्वतंत्र असताना त्याला समान प्रतिष्ठा, समान अधिकार आहे हे लक्षात घ्या. कुठल्याही नागरिकाला की एखादा नागरिक अतिशय श्रीमंत घरात जन्माला आलाय म्हणून त्याला काही वेगळे अधिकार दिले पाहिजेत अशातला भाग नाही, किंवा त्याला वेगळे अधिकार मिळतात का तर नाही. मग तो कुठल्याही जाती धर्मात, कुठल्याही पंथात किंवा कुठं कसाही जन्माला आला असेल तरी त्याला समान अधिकार आहेत, समान प्रतिष्ठा आहे. काही लोकांना जॉईंट होत आहेत आणि ते कॅन्सल झाले परत माझ्याकडनं, परत ते जॉईंट होतील. समान अधिकार आहेत हे नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला आणि म्हणून त्याच्या विचारशक्तीनुसार, त्याच्या सत्सद बुद्धी अनुसार त्याला स्वतःचं आचरण करता येईल. त्याला एकमेकाशी बंधुतेने आणि बंधुतेच्या भावनेने वागता येईल. हे त्याचं महत्वाचं उद्दिष्ट पहिल्या आपल्या कलमामध्ये सांगितलेलं आहे. आता दुसऱ्या कलमामध्ये त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जाहीरनाम्यातलं दुसरं कलम, या जाहीरनाम्यात नमूद केलेले सर्व अधिकार हे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य प्रत्येकास आहे व त्या बाबतीत वंश, वर्ण, स्त्री पुरुष भेद, भाषा, धर्म, राजकीय, इतर मत प्रणाली किंवा राष्ट्रीय किंवा सामाजिक मूलस्थान, संपत्ती, जन्म किंवा इतर दर्जा यासारख्या कोणताही भेदभाव केला जाणार नाही. जाहीरनाम्यातलं आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराच्या वैश्विक जाहीरनाम्यातलं दुसरं कलम आपल्याला असं सांगतं की या कलमामधले जे सगळे अधिकार आहेत हे अधिकार प्रत्येकाला समान आहेत. त्याचं स्वातंत्र्य उपभोगण्याचं प्रत्येकाचा अधिकार हा समान आहे आणि हे अधिकार उपभोगत असताना त्याच्यावर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. मग हा भेदभाव वंश, वर्ण, स्त्री पुरुष किंवा भाषा, धर्म, राजकीय, इतर मत प्रणाली किंवा राष्ट्रीयत्व या आणि किंवा त्याचं सामाजिक मूलस्थान, संपत्ती किंवा जन्म याच्या दर्जावरनं त्याला यासारख्याचा पद्धती वापर करताना कुठलाही भेदाभेद केला जाणार नाही. हे दुसरं कलम आपल्याला सांगतं. आता आणखी या कलमामध्ये आपल्याला काय म्हटलं जातं तर आणखी असे की एखादी व्यक्ती ज्या देशाची किंवा प्रदेशाची रहिवासी असेल त्या देशाच्या किंवा प्रदेशाच्या, मग तो देश किंवा परदेश स्वतंत्र असो, विश्वस्त व्यवस्थेतला असो किंवा स्वतंत्र शासन नसलेला असो किंवा कोणत्याही प्रकारच्या सार्वभौमत्व खालील असो, राजकीय क्षेत्राधिकार किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कारणास्तव कोणताही भेदाभेद करता येणार नाही. मग हे अधिकार वापरत असताना आता हे जगाच्या पाठीवरचे अधिकार आहेत, आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वैश्विक जाहीरनाम्याची बात करत आहोत आणि हे अधिकार वापरत असताना हे अधिकार वापरत असताना कुठल्याही पद्धतीनं ते राष्ट्र याच्यामध्ये भेदाभेद करणार नाही, नागरिकांमध्ये भेदाभेद करणार नाही आणि हा भेदाभेद म्हणजे मग ते राष्ट्र कुठल्याही अंमलाखाली असो,
मग त्याला हुकुमशाहीतलं राष्ट्र असू द्या ते, किंवा त्याच्यावरती एका विश्वस्ताचं अधिकार असू द्या, किंवा राष्ट्रपती राजवट लागलेला असू द्या, अथवा त्या कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या बहुमताचं त्या ठिकाणचं असू द्या, कुठल्याही अधिकार क्षेत्रातलं ते राष्ट्र असेल, त्याची कुठलीही सत्ता, त्या कुठल्याही पक्षाची सत्ता असेल, तरी हे अधिकार हे प्रत्येकाला समान आहेत आणि ते उपभोगताना कुठल्याही पद्धतीने कुठल्याही नागरिकांमध्ये भेदाभेद केला जाणार नाही, हे कलम 2 आपल्याला या ठिकाणचं सांगतं. आता 3ऱ्या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे, तर प्रत्येकात जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा व सुरक्षित असण्याचा अधिकार आहे. आपल्याला काही आपण याच अधिकाराच्या संदर्भातलं आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या अधिकारामध्ये पण या संबंधीच्या तरतुदी पाहिलेल्या आहेत. आणि हेच तरतुदी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती असणारा जो वैश्विक जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये कलम 3 मध्ये पण याच तरतुदी नमूद केलेल्या आहेत की प्रत्येकात जगण्याचा स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार आहे आणि सुरक्षित असण्याचा अधिकार आहे. आता हा अधिकार ज्यावेळेस आपण या अधिकाराचं हनन झालंय किंवा या अधिकाराचं उल्लंघन होतंय अशा संबंधाने जर आपण जर प्रशासनाकडे तक्रार करायची म्हटलं किंवा आपल्याला त्याच्या संबंधाने आपल्याला दाद मागायची म्हटलं उल्लंघनाच्या संदर्भात, तर एखादं एक्झाम्पल म्हणून आपण काही याच्यामध्ये सांगू शकेल का? तर मला असं वाटतं की आपण जे चर्चासत्र पुढच्या भागात ठेवू ना, किंवा पुढच्या भागातला जे आपल्याला 20 मिनिटाची चर्चा करायची त्यावेळेस आपण या अधिकाराच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आपल्याला तक्रार दाखल करता येते किंवा त्याची कशा पद्धतीने आपण त्याचं एक एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पाहूया. आता याच पुढच्या कलमामध्ये आपल्याला मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यातल्या कलम 4 मध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्याला काय नमूद केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणालाही गुलामगिरीत किंवा दासत्वात ठेवता येणार नाही. सर्व प्रकारच्या गुलामगिरी व गुलामाच्या व्यापारास मनाई करण्यात आलेली आहे किंवा मनाई केली पाहिजे, हे कलम 4 मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. काहीच आपण मागच्या पार्टमध्ये ज्यावेळेस आपण राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांविषयी चर्चा करत होतो त्यावेळेस आपल्याला गुलामगिरीपासून मुक्तता हाही अधिकार आपल्याला राज्यघटनेमध्ये दिलेला आहे. मानवी व्यापाराच्या संबंधाने प्रतिबंध करणारी तरतूद आणि त्याला संरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे, आपल्याला घटनेतच संरक्षण दिलेलं आहे. तसंच या आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण हाच कायदा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण ह्याच म्हटलं जातंय मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून की कुणालाही गुलामगिरीत ठेवता येणार नाही, दासत्वात ठेवता येणार नाही, वेठबिगारी करता येणार नाही किंवा गुलामगिरीपासून मुक्तता किंवा गुलामगिरीच्या व्यापारास पूर्णपणे मनाई करण्यात आलेली आहे. आता ही गुलामगिरी म्हणजे नेमकं काय आहे हे जर आपण पाहिलं एक सोप्या भाषेमध्ये आपल्याला काही आठवतं का? तर आम्हाला वाटतं की आपण आपल्या थोड्या वडीलधाऱ्या माणसाला जर थोडं विचारलं तर ग्रामीण भागामध्ये पूर्वी आपल्याला शेतमजुराचे आपल्या शेतावरती काम करण्यासाठी काही शेतमजूर ठरवले जायचे आणि त्याला एक वर्षाचं ठराविक पॅकेज दिलं जायचं आणि ते पॅकेज म्हणजे त्याला काय म्हणू आपण गडी ठेवला, गडी आपल्या घर कामगार ठेवला होता आणि त्याला वर्षाचं पॅकेज दिलं जायचं आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे त्यावेळेस त्या शेतीचं काम बघायचं त्याच्या संदर्भात. ही एक प्रकारची गुलामगिरी होती, ही एक प्रकारचं दासत्व होतं. मग त्याच्या खऱ्या अर्थानं त्याच्या कष्टाचा मोबदला त्याला दिला जात होता का? तर नाही. त्या ठिकाणी काय केलं जायचं, तर त्या ठिकाणी आपल्याला असं सांगितलं जायचं की तो मी आता त्याला वर्षाची एखादी रक्कम दिलेली आहे आणि त्या रकमेप्रमाणे मला वाटतं झूम कडनं काहीतरी मेसेज सारखा येतोय. काय आवाजामध्ये अडचणी नाहीत ना काही येत आपल्याला? नाही आवाज क्लिअर येतोय. येतोय आवाज क्लिअर येतोय सर. आवाज क्लिअर येतोय. ओके आवाज क्लिअर आहे सर. ठीक आहे. सगळ्यांचे बंद ठेवा, माईक सगळ्यांचे बंद ठेवा परत एकदा. तर ही गुलामगिरी ही सगळ्यात मुक्तता आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण गुलामगिरीपासून मुक्तता ठेवलेली आहे. म्हणजेच आता कुणालाही गुलामगिरीत ठेवता येणार नाही, दासत्वात ठेवता येणार नाही आणि या संबंधीचं आपल्याला वेळोवेळी कायदे करण्यात आलेले आहेत. आपल्या राज्यामध्ये त्याच्या संबंधीचे कायदे आहेत आणि हे कायदे नेमके काय आहेत हे आपण पुढच्या भागात पाहूयात. पण आज आपण जे पाहत आहोत तर जागतिक मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातल्या कलमाच्या तरतुदी. आता याच्यामधला 5वं कलम आपल्याला काय सांगतं माहितीये? हे 5वं कलम जे सांगतं ते कोणाचाही छळ करता कामा नये,
किंवा त्यास क्रूर किंवा अमनुष्य किंवा कमीपणा असणारी वागणूक किंवा शिक्षा देता कामा नये, हे स्पष्टपणे याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. जसं आपल्या राज्यघटनेच्या कलमामध्ये नमूद केलेलं आहे, मूलभूत हक्क आपण पाहिलेले आहेत, परत परत ते सांगण्याची आवश्यकता नाही, कारण त्या मूलभूत हक्काच्या तरतुदी आपण पाहिल्या होत्या. त्याच पद्धतीनं या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये पण याच तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात आणि या तरतुदीच्या अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत. आणि ही चर्चा करत असताना आपल्याला जाहीरनाम्याचं 5वं कलम आपल्याला हे सांगतंय की कुणालाही दासत्वात ठेवता येणार नाही किंवा कुणालाही गुलामगिरी ठेवता येणार नाही किंवा कुणाचाही छळ करता कामा नये किंवा त्याच क्रूरतेची, अमानुष्य किंवा कमीपणा आणणारी वागणूक त्याला देता कामा नये. जसं आपल्या राज्यघटनेमध्ये पोलिसांना अटक करताना किंवा कैदेतला छळ, पोलिसाच्या जाचापासूनचं संरक्षण, हे जे आपल्याला राज्यघटनेत दिलं होतं तेच आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण या 5व्या कलमामध्ये हेच सांगतं की कोणाचाही छळ करता कामा नये. आता याच्यामध्ये 6व्या कलमामध्ये आपल्याला असं सांगतं की प्रत्येकाला स्वातंत्र्य, कायद्याच्या दृष्टीनं माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार आहे. आता या अधिकाराच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण किंवा या अधिकाराची जर आपण विश्लेषण केलं तर हे करायची का वेळ आली, तर दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान आपल्याला कल्पना होती की आपल्याकडं याच्या अगोदर आपले भारत देश हा गुलामगिरीत होता किंवा अनेक जण त्यावेळेच्या चाली, रूढी, परंपरा ह्या अतिशय वेगळ्या होत्या. अस्पृश्यला अनेक प्रकारची अमानवीय वागणूक आपल्याला देण्यात आलेली होती आणि अनेकांना गुलाम बनवून अनेक ठिकाणी त्याला काम गुलामगिरीसारखं काम करण्यात लागलं होतं आणि त्याच्या ठिकाणी त्याला क्रूरतेची अमानुष्य वागणूक अशी दिली जात होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी त्याचं अधिकार त्याला असावेत या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे नियुक्त करण्यात आलं. आणि म्हणून त्याला त्याच्यामध्ये 6व्या कलमामध्ये असंच नमूद करण्यात आलं की प्रत्येकाला सर्वत्र कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून त्याला मान्यतेचा मिळण्याचा अधिकार आहे, त्याला गुन्हा म्हणून मान्यता मिळता कामा नये, हा त्याच्यातला अर्थ प्रथवित होतो. आणि त्याच्यामध्ये पुढे याच कलमाच्या दृष्टिकोनातून 7व्या कलमामध्ये काय नमूद केलंय हे बघूयात आपण की सर्व लोक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत व कोणताही भेदभाव न करता कायद्याने समान शिक्षण मिळण्याचा त्यांना हक्क आहे. या जाहीरनाम्याचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारचा भेदभाव झाल्याबाबतीत असा भेदभाव करण्यास चेतावणी देण्यात आल्याबाबतच्या बाबतीत सर्वांना समान संरक्षण मिळण्याचा हक्क आहे. या हक्काप्रमाणे परत एकदा मी आपल्याला सांगतो की या हक्कामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की सर्व लोक कायद्याच्या दृष्टिकोनाने समान आहेत, कोणताही भेदभाव न करता कायद्याचे समान संरक्षण मिळण्याचा हक्क आहे प्रत्येकाला. या जाहीरनाम्याचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारचा भेदभाव झाल्याबाबतीचा व असा भेदभाव करण्यास चेतावणी दिल्या असल्याबाबतीचा सर्वांना संरक्षण मिळण्याचा हक्क आहे. जर एखादं कुठलंही राष्ट्र हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं चाललेलं आहे की आपल्या देशामध्ये अशा पद्धतीनं जर कुठल्या नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन कुणी करत असेल तर या उल्लंघनाच्या संबंधाने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याच्या संरक्षण मागण्याचं, त्या संबंधित भेदभाव झाल्याबाबतचं तो अधिकार आंतरराष्ट्रीय स्तरावरती युनेकडे या संबंधीने आपण दाद मागू शकतो किंवा त्याच्याकडे अधिकार आपण मागू शकतो की अशा पद्धतीचं आमच्या हक्कांचं व्हायलेशन या ठिकाणी होत आहे. आता याच पद्धतीने 8व्या कलमामध्ये पुढे असं नमूद करण्यात आलेलं आहे की घटनेने किंवा कायद्याने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग करणाऱ्या कृत्याच्या बाबतीत सक्षम राष्ट्रीय प्राधिकरणामार्फत परिणामकारक उपाययोजना करण्याचा प्रत्येकास अधिकार आहे. बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या 10 डिसेंबर 1948 रोजी जो कायदा सर्व संयुक्त राष्ट्रसंघाने पारित करण्यात आला, तो जाहीरनामा घोषित करण्यात आला आणि या जाहीरनाम्याच्या अनुषंगानं 8व्या कलमामध्ये असं सांगितलेलं आहे की घटनेने कायद्याने दिलेले मूलभूत हक्कांचा भंग करणाऱ्या कृत्याच्या बाबतीत सक्षम राष्ट्रीय प्राधिकरणामार्फत परिणामकारक उपाययोजना करण्याचा प्रत्येकास अधिकार आहे. आता या अधिकाराचा उपयोग आपल्या भारतामध्ये कसा झालेला आहे हे आपण या ठिकाणी बघूया. 1948 ला हा अधिकार सर्व देशांनी मान्य केला
मात्र या अधिकाराप्रमाणे भारतीय नागरिकांना जे त्यांच्या घटनेने दिलेले मूलभूत हक्क आहेत, त्यांचे हक्कांच्या बाबतीतलं संरक्षण करण्यासंबंधीचा राष्ट्रीय प्राधिकरण तयार करण्यासाठी 1993 हे साल उजडावं लागलं. 48 ला कायदा हा पारित झालेला आहे आणि या कायद्याप्रमाणे भारतामध्ये एक राष्ट्रीय प्राधिकरण ही एक परिणामकारक यंत्रणा उभी राहण्यासाठी 1993 हे साल उघडावं लागलं आणि या सालाप्रमाणे म्हणजेच आपल्याला जो आपला मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 हा जो कायदा करण्यात आला आणि या कायद्याप्रमाणे जो आयोग अस्तित्वात आला, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, हा आयोग या कलमाच्या पद्धतीनं त्यावेळेस राष्ट्रसमूहाने पारित केलेला तो अधिकार होता आणि त्या ठिकाणच्या प्रत्येक राष्ट्राच्या नागरिकाला आपल्या घटनेने दिलेल्या हक्काचं संरक्षण करण्यासंबंधीचा किंवा त्याच्या संबंधीच्या परिणामकारक यंत्रणा, हक्कांचं संरक्षण करणारी किंवा दाद मागणारी अशी यंत्रणा उभी करण्याची जी तरतूद करण्यात आलेली होती, ही तरतूद आपल्याला 1993 मध्ये कायद्याप्रमाणे अंमलात आणण्यात आली. आणि याच पद्धतीने पुढचं कलम आपल्याला या ठिकाणचं पाहूया की पुढच्या कलमामध्ये काय सांगितलेलं आंतरराष्ट्रीय मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये की कोणालाही स्वच्छंद, अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार करता कामा नये. आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यातल्या कलम 9 मध्ये कोणालाही स्वच्छंदपणे अटक, स्थानबद्धता किंवा हद्दपार करता कामा नये हे स्पष्टपणे त्या ठिकाणी उल्लेखित केलेलं आहे. गाईज, आपल्याला कल्पना आहे की आपण जो मागच्या 4-5 दिवसापूर्वी आपण आपल्या भारतीय घटनेच्या मूलभूत भाग 3 मधल्या मूलभूत हक्काची चर्चा करत असताना आपण पाहिलेलं आहे जीवन जगण्याचा अधिकार आणि जीवन जगण्याच्या अधिकाराच्या 20 कलमामध्ये आपण पाहिलेलं होतं की छळवणुकीपासून संरक्षण हे आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं होतं. तसंच हे संरक्षण आपल्याला या कलमामध्ये पण दिसून येतं. म्हणूनच या कलमामध्ये पण आपल्याला सांगितलेलं आहे की स्वच्छंदपणे एखाद्याला अटक करणं, कुठल्याही राजसत्तेने किंवा कुणालाही अटक करणं, त्याला स्थानबंद करणं, स्थानबद्ध म्हणजे तडीपारी करणं किंवा त्याला हद्दपार करणं हे करता कामा नये हे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये आहे. मात्र ज्यावेळेस आपण काही माध्यमातून बातम्या पाहतो, पुण्याच्याच माननीय CP जे आताचे गुप्ता साहेब आहेत, या गुप्ता साहेबांनी एक मीटिंग घेतलेली होती, एक पत्रकार प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती आणि प्रेस कॉन्फरन्स घेत असताना त्यांनी एक मोठा दावा केलेला होता. तो दावा म्हणजे काय केलेला होता की पुण्यातली गुन्हेगारी कंट्रोल करण्यासाठी मी 1500 लोकांना तडीपारी केलेली, 1500 लोकांना स्थानबद्ध केलेले. पोलिसांनी मला वाटतं की ही त्यांची पाठ त्यांनी थुपटून घेतली असेल. तडीपारी करून प्रश्न सुटणार आहेत का? तडीपारी करून त्या गुन्हेगारांची गुन्हेगारी संपणार आहे का? हा मला वाटतं की विचार करण्यासारखा भाग आहे. कदाचित या भागातून तो गुन्हेगार तडीपार होऊन दुसऱ्या भागात जाऊन त्याला परत तो गुन्हा करत नसेल, कशावरनं? हाही विचार करण्यासारखा भाग आहे. आणि म्हणून जी काही जी तडीपारी केलेली आहे, या तडीपारीचं समर्थन करत असताना किंवा त्याचं असहमती दर्शवत असताना ह्या खरोखरच तडीपारी कितपत योग्य आहेत किंवा कशा पद्धतीच्या योग्य आहेत आणि तडीपारी करून खरोखरच आपले कायदे सुटतात का आणि तडीपारी मागची खरोखरच भूमिका काय असते हेही बघणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. गाईस, मला काही माझ्याकडं मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून पुण्यातून काही केस आलेल्या होत्या आणि या केसच्या संबंधाने मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्याच्यावरती 323, 324, 504, 506 या कलमाने गुन्हे नोंद आहेत. यातलं फक्त एक कलम जर आपण पाहिलं तर ते म्हणजे 324, एवढंच कलम दखलपात्र गुन्ह्याचं आहे. बाकी जर आपण कलम पाहिली ती अदखलपात्र स्वरूपाच्या गुन्ह्याची आहेत. अशा अदखलपात्र स्वरूपाच्या गुन्ह्याच्या संबंधीने एखाद्या व्यक्तीला पोलीस डिपार्टमेंट तडीपार करू शकतो का? त्याला स्थानबद्ध करू शकतो का? तर हे जी अमर्याद अधिकार जे आहेत ना पोलीस मॅन्युअल प्रमाणे, आणि अशा लोकांना ज्यावेळेस तडीपारी केली जाते तर मला असं वाटतं, स्थानबद्धता ज्यावेळेस केली जाते तर मला वाटतं की हे मूलभूत मानवी हक्कांचं उल्लंघन येतं. आणि म्हणून
ज्या आपल्या भारतीय राज्यघटनेत पण या संबंधीनी तरतुदी केलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीनं आपल्याला आंतरराष्ट्रीय समूहाने स्वीकारलेल्या जागतिक मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये पण कलम 9 प्रमाणे हेच तरतुदी आपल्याला दिसून येत आहेत की कोणालाही स्वच्छंदपणे अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार करता कामा नये. आज आपण घटना स्वीकारून किंवा आपल्या कायद्याचं राज्य स्वीकारून अनेक वर्ष लुटली असली तरीही आपल्याकडं जो राजसत्तेला प्रोटेक्शन करणारा किंवा राजसत्तेचे खरे पारेकरी असणारा किंवा राजसत्तेला संरक्षण देणारं जी यंत्रणा आपण पाहतो ती पोलीस यंत्रणा मात्र आणखी तीच आहे आणि ती यंत्रणा आजही आपल्याला बदलताना दिसत नाही किंवा तशीच मानसिकता आपल्याला काही पोलीस अधिकारी, मी म्हणत नाही की सगळ्याच पोलीस अधिकाऱ्याकडनं होते, काही पोलीस अधिकाऱ्याकडनं ह्या गोष्टी नक्कीच होत आहे. आणि आपण या दृष्टिकोनातून विचार करत असताना पुढचं कलम आपण या ठिकाणचं पाहूया की जागतिक जाहीरनाम्यातलं 10वं कलम काय सांगतं. तर 10वं कलम सांगतं प्रत्येकाला समान भूमिकेवरून त्याचे अधिकार, जबाबदाऱ्या निश्चित, संबंधित किंवा त्याच्यावरील कोणत्याही दंडनीय अपराधाचा न्याय निर्णय करण्याचा संबंधात स्वतंत्र निपक्षपाती प्राधिकरणामार्फत न्याय व जाहीर सुनावणी केली जाण्याचा हक्क आहे. जसं आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांमध्ये दिलेलं आहे की जोपर्यंत एखाद्यावरती ठेवलेला आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती हा निर्दोषच मानावा आणि न्यायालय जोपर्यंत त्याला शिक्षा देत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार ठरवता कामा नये आणि त्याला न्याय मिळवत असताना योग्य न्याय यंत्रणेमार्फत त्याला स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कायद्याप्रमाणे त्याला अधिकार आहे आणि ते कायद्याप्रमाणे त्याला निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठीची पुरेशी संधी दिली पाहिजे. हेच कलम आपल्याला त्या राज्यघटनेतल्या मूलभूत हक्काप्रमाणेच आपल्याला जाहीरनाम्यात मध्ये पण कलम 10 मध्ये हेच सांगतं की प्रत्येकाला निर्दोषत्व सिद्ध करण्याचा अधिकार आहे आणि त्याची निर्दोषत्व सिद्ध करत असताना जाहीर सुनावणी केली जाण्याचाही त्याचा हक्क आहे. म्हणजे खुल्या न्याय व्यवस्थेमध्ये न्यायालयामध्ये खुली चर्चा होती, जाहीर सुनावणी होती, त्या जाहीर सुनावणीमध्ये त्याला स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करता येतं. हे कलम 10 मध्येही आपल्याला जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. गाईज, जर या लिंक मधलं 3 मिनिट बाकी आहेत, या लिंक मधनं जर आपला टाइम संपला आणि ही लिंक मध्येच बंद पडली तर पुन्हा त्याच लिंक मध्ये ऍड व्हा, त्याच लिंक मध्ये पुन्हा एकदा एंटर व्हा आणि आपण हा जाहीरनाम्यांचा पूर्ण पाठ संपवून मग आपल्याला पुढच्या पाठकडे जात असताना आपल्याला हे शिकायचं आहे की जे मानवी हक्क आणि आपल्या घटनेने दिलेले मूलभूत हक्क आणि जाहीरनाम्याचे हक्क या दोन्हीची सांगड घालून जर एखाद्यावरती अन्याय झालाय अशा संबंधाने मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून तुम्ही समाजामध्ये वापरत आहात, सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही समाजामध्ये वावरत आहात किंवा समाजाला योगदान देत आहात, अशा लोकांची जर एखादी तक्रार आपल्याकडं तुम्हाला दिसली की तुमच्या समोर अन्याय होत असेल आणि अन्यायाच्या बाबतीत कुणी तुम्हाला मदत मागत असेल तर त्याच्या संबंधीनं तक्रार कशा ड्राफ्ट करायच्या या संबंधीने आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. म्हणून या कलमाची व्यवस्थित माहिती आपल्याला आकलन होणं किंवा समजून घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला या लिंक मध्ये आता आपण 2 मिनिटात जर परत बंद पडलो तर परत दुसऱ्या लिंक मध्ये त्याच लिंक मध्ये ऍड व्हायचंय, दुसरी लिंक पाठवली जाणार नाही, त्याच लिंक मध्ये आपल्याला ऍड व्हायचंय. ओके, आता आपण पुढचं या जाहीरनाम्यातलं पुढचं कलम या ठिकाणी बघूयात. ते म्हणजे कलम 11. एकूण आपला वैश्विक जाहीरनामा एकूण 30 कलमाचा आहे आणि त्यापैकी आपण आता 11व्या कलम पाहत आहोत. हे 11वे कलम आपल्याला काय सांगतंय की दंडनीय अपराधाचा आरोप ज्याच्यावर ठेवण्यात आला आहे अशा प्रत्येक इसमास जाहीर न्याय चौकशीत तो दोषी असल्याचे सिद्ध होईपर्यंत तो निरपराध आहे असे गृहीत धरले जाण्याचा अधिकार आहे. अशा न्याय चौकशी त्याच्या बचावासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची हमी त्यास देण्यात आलेली आहे. लक्षात आलं आपल्याला? या कलमाने आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की जर तुमच्यावरती एखाद्यानी अतिशय दंडनीय अपराधाचा गुन्हा नोंद केलेला आहे की ज्याच्यात तुम्हाला जीवन कारावास होऊ शकतो, त्याच्यात तुम्हाला जेल होऊ शकते, तुम्हाला शिक्षा भोगावी लागू शकते, असा आरोप तुमच्यावर ठेवलेला असेल तर अशा आरोपीला, अशा व्यक्तीला तो निर्दोषत्व असल्याचा किंवा निर्दोष
दोषी असल्याचं सिद्ध होईपर्यंत तो निर्दोष आहे असं मानण्याचा अधिकार त्याला आहे, असंच मानलं पाहिजे. आणि तो निर्दोषत्व सिद्ध करत असताना त्याला खुल्या न्याय चौकशीसाठी बचावासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची हमी त्याला देण्यात आली पाहिजे. या संबंधीने जर आपण पुढच्या याच्यामध्ये 1 मिनिटाचा कालावधी राहिलाय, म्हणून आपण पुढच्या याच्यामध्ये याच्या संबंधाने मी नक्कीच तुम्हाला पुढच्या ज्यावेळेस लिंक मध्ये जॉईंट होतात त्याच्यामध्ये नक्कीच सांगणार आहे. म्हणून आपल्याला मानव अधिकाराच्या संबंधाने जी एक नोट प्रेस